संयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव ओंकाराय नमो नमः। अविरल शब्दगणौघ प्रक्षालित सकल भूतल कलंका मुनिभिरुपासित तीर्था सरस्वती हरुतो नोदुरितम् अज्ञानतिमिरांजनां ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितमेन तस्मै श्री गुरुवे नमः। श्री परम गुरुभ्यो नमः। परंपराचार्य गुरुभ्यो नमः। सकल कलुष विध्वंसकं श्रेयसां परिवर्तकं धर्म संबंधकं भव्य जीवमन प्रतिबोधकारकमिदं शास्त्रं श्री मूलाचार्य प्रदीप नामधेयं अस्य मूल ग्रंथकर्तार श्री सर्वज्ञ देवा सत्य ग्रंथकर्तार श्री गंधर्देवा प्रतिगंधर्देवा तेषां वचनानुसार मासत्यं सकल कीर्ति आचार्येण विरचितम् इदं शास्त्रं श्रोतारः सावधानतया शृण्वन्तु। मंगलं भगवान् वीरो मंगलं गौतमो मुनि मंगलं कुन्दकुन्दाद्यो जैन धर्मोऽस्तु मंगलं सर्वमंगलमांगल्यं सर्वकल्याणकारकं प्रदानं सर्वधर्माणां जैनं जयतु शासनं वन्दे विद्यासागरं वन्दे सन्मतिः। पंच परमेष्ठी भगवान की अहिंसामय विश्व धर्म की सिद्धांत शास्त्र की आचार्य श्री सकल कीर्ति महाराज की चारित्र चक्रवर्ती प्रथमाचार्य शांति सागर जी महाराज की संत शिरोमणि आचार्य गुरु विद्यासागर जी महाराज की शांत मूर्ति वत्सरत्नाकर गुरु सन्मति सागर जी महाराज की 3,9 करोड़ महामुनि राजों की आज के आनंद की श्रीमंतं मुक्तिवर्तारं वृषभं वृषनायकं धर्मतीर्थकरं ज्येष्ठं वन्दे अनन्तगुणार्णवम् ज्ञानाचार फलप्राप्ता नरहत सिद्धत्रियोगिना नत्वा वश्रेष्ठदा ज्ञानाचारं विश्वाग्रदीपकम्। आचार्य भगवंत सकल कीर्ती महाराज मूलाचार प्रदीप या महान ग्रंथात 6व्या अधिकारामध्ये पंचाचाराचं वर्णन करत असताना तपाचाराचं वर्णन सांगत असताना जे अंतरंग तपामध्ये वैयक्ती तप आहे त्या भावनेला या समोर आपल्या पुढे मांडत असताना सकाळी निर्विचिकित्सा भावनेनं म्हणजे विचिकित्सेचा त्याग करून किळस आणि जिगुप्सा भावनेचा त्याग करून पूर्णपणे जे वैयक्तीमध्ये समर्पित होऊन वैयक्ती करतात त्यांना तीर्थंकर प्रकृती सारख्या श्रेष्ठ पुण्याचा बंध होतो। समस्त संसारामध्ये त्यांचं यश प्रसारित होतं आणि आपल्या संघामध्ये आणि अन्य संघामध्ये सुद्धा मान्यता मिळते। रत्नत्रयाची विशुद्धी होते। साधर्मी जनांचा मध्ये अत्यंत प्रेम वाढतं। तपश्चरणाची वृद्धी होते आणि सर्वोत्कृष्ट म्हणजे बघा ऐकलं सर्वोत्कृष्ट काय सांगितलं परोपकार। सर्वोत्कृष्टतेमध्ये परोपकाराची भूमिका आपली होते म्हणून आचार्य उपाध्याय आदी सर्वांची वैयक्ती करत असताना धर्मध्यानाची उत्पत्ती होते आणि मन वैयक्ती आदी हे करत असताना धर्मध्यानाची उत्पत्ती होते आणि मन निराकुल राहतं आणि पीडा आणि दुर्ध्यानाचा सर्वथा नाश होतो। आपण जर कुणाची जर सेवा केलो तर आपली सेवा जग करेल। आपण जर दुसऱ्यांचा रोग दुःख कष्ट दूर करायचा प्रयत्न केलो तर कोणतं आपल्याकडे आपलं दुःख दूर कष्ट करते नाहीतर होणार नाही। म्हणून वैयक्ती करणं फार गरजेचं आहे। इथं आचार्य भगवान सांगतात वैयक्ती करण्याची प्रेरणा इत्यत्र स्वान्योर्मत्वा
वैयावृत्यं हितं महत् सबला सर्वशक्त्यास्वे नान्ये कुर्वन्तु शुद्धये। इत्यत्र अशा प्रकारे स्व अन्योर्मत्वा वैयावृत्तम हितं महत्। इथं काय सांगितलं, इस प्रकार वैयावृत्ति के करने से अपना भी महाहित होता है और अन्य जीवों का भी महाहित होता है। करून घेणाऱ्यांचं परिणाम स्थिर राहिल्यामुळं तेही अर्थ-रौद्र ध्यानापासून दूर राहून धर्म ध्यानामध्ये स्थिर राहून त्यांचंही कल्याण होतंय आणि आपण केल्यामुळं आपलंही अर्थ-रौद्र ध्यानाचे पाप कर्म नाश होतात, धर्म ध्यानाला निमित्त असं पुण्याचा बंध होतो आणि आपलं सुद्धा चांगलं होतं। यही समझकर बलवान और पूर्ण शक्तिशाली पुरुषों को अपना आत्मा शुद्ध करने के लिए स्वयं वैयावृत्ति करना चाहिए और दूसरों से भी वैयावृत्ति कराते रहना चाहिए। जी स्वतः आहे पैलवान, जय हनुमान तालीम। आपण आपल्या मनगटात आपले जे सगळे निरोगी आणि ज्यांचं शरीर चांगलं आहे त्या लोकांनी स्वतः तर साधूंची वैयावृत्ति केलीच पाहिजे। आमच्यासारख्या साधूंनी तर वयोवृद्ध साधूंची, कारण खरोखर सांगतो तुमच्या सगळ्या हजारो माता भगिनींच्या सद्भावना असतील, तुम्ही अत्यंत भक्ती प्रेमपूर्वक स्वयंपाक घालता, त्याचा प्रभाव असेल। लहानपणी आमच्या आईनं, आमच्या बहिणींनी, आमच्या घरातल्या लोकांनी घातलेला शुद्ध आहार असेल, सगळ्यात महत्वाचं गुरूंचा आशीर्वाद असेल, त्या भगवंतांची कृपा असेल, आमचं शरीर फार निरोगी आणि चांगलं आहे, खरोखर चांगलं आहे। मला एकदा वाटते की मी फक्त वैयावृत्तीची भावना केलो, आचार्यांच्या आशीर्वादानं फक्त एक चिकित्सालय काढायचे भाव केलो। तिथं स्वामीजींनी मला समजावून सांगितलं म्हणून मी फक्त श्रवण बेळगोळमध्ये त्या 400 साधूंची सेवा करण्याची, त्यांची वैयावृत्ती करण्याची भाव केलो, तर मला एवढं शरीर निरोगी चांगलं झालं, मिळालं किंवा काही अडचण नाही। जर खरोखर मी माझ्या हातनं करायला चालू केलो तर मला किती पुण्य मिळेल। त्या चिकित्सालयाची सुरुवात करत असताना फार साधू लोकांनी मला नावं ठेवली, फार श्रावक बोलले, मोठ्या मोठ्या संस्थेवाले म्हणले आपला आणि त्या हॉस्पिटलचा संबंध नाही, ते वैयक्तिक चंद्रपूर साहेबांचं हॉस्पिटल असू दे म्हटलं। आमचं पहिल्यापासून तत्व आहे, येतील त्यांच्या सोबत, न येतील त्यांच्या शिवाय, माझ्या देहाला मला जायचंच असतं। काही साधू बोलले हे साधूंचं काम आहे काय, मग या आचार्यांनी वैयावृत्ती करायला सांगितलं, हे कुणाला सांगितलं, हा ग्रंथ कुणासाठी, मुख्यतः कुणासाठी, साधूंच्यासाठी। साधूंना स्वतः वैयावृत्ती करायला सांगितलं। आमच्या पूर्व आचार्यांनी आयुर्वेदाचे मोठे मोठे ग्रंथ लिहिले, ते कुणासाठी लिहिले, कोण लिहिलं, मग त्यांना लिहिताना हिंसाचा दोषाचं पाप लागलं नाही का? आचार्यांनी पूर्णायु कशासाठी काढली, आचार्यांनी जबलपूरला पूर्णायु काढली, काय वैयक्तिक आचार्यांचा त्याच्यात लाभ होता, काय फायदा होता? मनात आलं असतं तर आचार्य विद्यासागर हॉस्पिटल म्हणून युनिव्हर्सिटी काढली असती, त्यांनी स्वतःचं नाव लावले नाही। फार श्रावकांची इच्छा होती, तिथल्या कमिटीची इच्छा होती की आचार्य तुमच्या आम्हाला तेवढं तर अधिकार द्या, याला नाव कुणाचं द्यायचं, तर आचार्य म्हटले नाही, आयुर्वेदच पूर्ण आयु तुमची करू शकते, आयुर्वेदाचा आधारच तुमच्या पूर्ण श्वासोश्वास निषेधांना आयु कर्माला तुम्हाला पूर्ण करू शकतं। आणि इथे येणारा प्रत्येक आयुर्वेदिक औषध घेणारा
आयुर्वेदाचा उपचार करणारा साधू श्रावक कोणी असू दे, त्याला पूर्ण आयु मिळणार आहे याचा विश्वास पाहिजे. म्हणून त्याला पूर्ण आयु नाम आचार्यांनी दिलं. आपल्या गुरुंचं पण नाव दिलं नाही, आपलं पण नाव दिलं नाही. त्याला कुठल्या जैन धर्माच्या भगवंतांचं नाव दिलं नाही, त्याला जैन धर्माच्या कुठल्याही व्यवस्थेचं नाव दिलं नाही. ह्या हॉस्पिटलमध्ये येणारा प्रत्येक व्यक्ती प्रत्येक जाती धर्माचा आपल्या शरीराला निरोगी करण्यासाठी आणि भारतीय संस्कृती पालन करण्यासाठी ती येऊ दे म्हणून त्या ठिकाणी पूर्ण आयु असं नाव दिलं. पूर्ण आयु. मग आचार्यांना माझ्यापेक्षा जास्त दोष लागायला पाहिजे. माझं तर आपण जे करलं ते फार छोटं हॉस्पिटल आहे नसतं. वैयावृत्तीची भावना असते ना. आम्ही तर आचार्यांनी ज्या दिवशी प्रतिभास्थळी 2007 त्याच्या अगोदर काढलं, त्याच्यानंतर हातकरघा, त्याच्यानंतर पूर्णायु, जे आचार्यांचे विचार होते ते विचार आणि इकडे तीर्थंकर प्रकृतीच्या बंधाची कारणं हे जर इकडं आणि इकडं जर ठेवलं तर आचार्यांना नक्की भविष्यात कधीही त्यांनी मोक्षाला जाऊ दे. या अडीच द्वीपातल्या कुठल्या ना कुठल्या एका द्वीपात ते तीर्थंकर होऊनच मोक्षाला जाणार. सामान्य ही माझी भक्ती बोलत नाही, ही माझी भावना बोलत नाही, माझे गुरु आहे म्हणून बोलत नाही. हे तर शास्त्र वाचल्यानंतर एखादा मांस खाणाऱ्या व्यक्तीला बघून आम्ही शास्त्राचा आधार घेऊन म्हणतोय हे नरकाला जाणार. हिंसा करणाऱ्या व्यक्तीला बघून आम्ही म्हणतोय दुर्गतीला जाणार आहे. मग षोडश करणातील 16 भावना वाचल्यानंतर आम्ही जर इकडे दुसरीकडे बघितलो तर त्या आचार्यांचं आचरण, आचार्यांचे विचार, भावना किती करुणा. या शेवटच्या 5-6 वर्षात तर आम्ही तर नियमावला गेलो. नुसता आचार्यांना एक त्या तिहार दिल्ली जेलमधला एक मुस्लिम समाजाचा कैदी नुसता पत्र लिहिलेला मी होतो, महाराज होते तिथं. माझ्या 25 जानेवारी तारीख असली पाहिजे ती. 26 जानेवारी दुसऱ्या दिवशी त्याचा सत्कार केला. 25 जानेवारीला तो एकटा तुरुंगातून सुटून आता त्याची कैद संपली होती. अन्य 5-6 कैद्यांचं तो पत्र घेऊन आलता. आचार्य असं पाय गुडघेवर करून असं बसले होते. आम्ही वयावरती, मी तिकडं, कुलरत्न भूषण महाराज एकीकडं, आम्ही दोघं जण दोन्ही पायाला वयावरती तेल लावत बसलो होतो. तो कैदी बोलत होता आणि ते पत्र वाचताना त्या पत्रातले एक एक शब्द ऐकत ऐकत आचार्यांच्या डोळ्यातले पाणी आमच्या अंगावर पडत होतं. आम्ही स्वतःला एवढं भाग्यवान एवढ्यासाठी समजतो. आम्हाला आचार्यांची सेवा करायला जेवढी मिळाली तेवढी प्रामाणिक मिळाली. आम्हाला आचार्यांच्या डोळ्यातले पाणी तरी आमच्या अंगावर पडलं तेवढं तर आम्ही पवित्र झालो. एवढं तुम्ही स्वतःला आणि मग मला आचार्य म्हणले, मला आणि कुलरत्न भूषण महाराजांना, आप इसको धर्म नहीं समजते. त्या हातकरघ्यावर मी प्रामाणिकपणे माझ्या पुढे जीवाने त्या दिवसापर्यंत हातकरघ्या बाबतीत मला प्रेम पण नव्हतं, विरोध नव्हता, पण माझं प्रेम सुद्धा नव्हतं. ते एक वाक्य ऐकल्यानंतर मी तिथं संकल्प केला, इथून पुढं किमान माझ्या शरीराला ज्या कपड्याचा नॅपकिनचा स्पर्श होईल तो हातकरघ्याचा असेल. मी सामान्य कपडे इथून पुढं माझ्या अंगाला पुसण्यासाठी वापरणार. माझ्या संघात मी जेवढं दिदींना किंवा आमच्या संघातनं जेवढे कपडे ब्रह्मचार्यांना, ब्रह्मचारींना, माताजींना वस्त्रदान म्हणून जातील ते सगळे हातकरघ्याचा मी द्यायला चालू. आचार्यांच्या डोळ्यातले पाणी पण जर आम्हाला कळत नसती, आचार्यांच्या भावना आचार्यांच्या डोळ्यातल्या पाण्यानं आमच्यापर्यंत येत असतील, तेवढं पण आम्हाला कळत नसेल तर आमच्यासारखा महाघोर अज्ञानी जीव या जगातला कोण असेल. त्यावेळी आचार्यांनी हे वाक्य वापरलं होतं, इसे भी वैयावृत्ति ही कहते हैं. देखो
एक मुस्लिम व्यक्ति मांसाहार का त्याग करके आज से आरोपी म्हणजे गुनेगार की प्रवृत्ति छोड़कर वो अपने घर में हाथ करगा का यंत्र बिठाकर अपने परिवार को सिखाना चाहता है। एक तर बांग्लादेशच्या आतंकवाद्याचं तिथं पत्र घेऊन आणतं, आज के बाद मेरा जब भी यहाँ से मैं रिहा हो जाऊंगा, मेरे देश में मैं हाथ करगा के इस मशीन को लगाकर हमारे देश के कम से कम 10-15 बच्चों के हाथ से शस्त्र निकालकर उनके हाथ में हाथ करगा का यंत्र देने के लिए प्रयास करूंगा। काय आम्ही अज्ञानी लोक, किती मूर्ख लोक, आचारशींना हात करण्यासाठी आम्ही संघातली काही लोक नाव ठेवत असतो। आणि हे सगळं झाल्यावर कर्मधर्म संयोगानं आम्हाला 25 तारखेला आमच्या देवीच्या चौक्यामध्ये आहार करता, त्या दिवशी संध्याकाळची चर्चा आणि त्याच दिवशी आचार्य मला बोलता बोलता म्हणले, देखो चंद्रबोस सागर महाराज जी, दक्षिण में एक अच्छा चिकित्सालय होना चाहिए जिससे साधु संत और सामान्य जीवों की वयोवृद्धि करके परोपकार का कार्य एक अच्छा दक्षिण में होना चाहिए। आप अगर करने का सामर्थ्य आप में है, आप कर सकते हो। आशीर्वाद आचार्यांचा आशीर्वाद म्हणून माझ्या बुद्धीत आलं की माझी एवढी बुद्धी चांगली नाहीच आणि आज आमचीच लोक त्याला चुकीच्या पद्धतीने त्याचा प्रचार प्रसार करले, पण राहणार चंद्रबोस सागर महाराज करायला लागलेत म्हणून नव्हे, तर त्याला आचार्यांचा आशीर्वाद आहे आणि भावना आचार्यांची आहे आणि आतापर्यंत आचार्यांच्या एकही भावना अपूर्ण राहिलेल्या नाही। त्यामुळे चंद्रबोस सागर महाराज करायलेत म्हणून नव्हे, तर ते आचार्यांची भावना होती म्हणून दक्षिणेतलं ते चिकित्सालय पूर्ण होणार म्हणजे होणाऱ्या शंका नाही, आपल्याला एवढं विश्वास पाहिजे। म्हणून वयोवृत्तीमध्ये फक्त एकट्याचं कल्याण होत नाही, सेंट होणाऱ्याच्या जवळ जरी आपण 10 मिनिटं गेलो तरी आपल्या पण शरीराचा वास येतो। 1-2 दिवसाचं प्रभाव असणारा अत्तर आणि सेंट लावणारा व्यक्ती आणि त्याच्याबरोबर बसणाऱ्या व्यक्तीला सुद्धा सुगंधित होत असेल तर इथं तर लोकांना निरोगी जीवांना धर्मदान करण्यासाठी औषधदान आदी आदी या सगळ्या प्रकारची वयोवृत्ती आपण करत असताना त्या जीवाबरोबर आपलं पण कल्याण कसं होणार। इथं भक्तांवरचं ती गाथा ती श्लोक आठवायचा, मला काही गाथा पण माहित नाही, श्लोक माहित नाही, त्याचा नंबर माहित नाही की हे भगवान, एक राजाची सेवा केल्यानंतर जर त्या राजाची स्तुती केल्यानंतर त्या राजाचं कौतुक आहे की नाही, मी कवा 7 वर्षापूर्वी भक्तांबरोबर वाचलो, राजाची स्तुती आणि कौतुक केल्यानंतर राजा जर त्याच्या गळ्यातलं हार काढून आभूषण देत असेल आणि राजा जर कौतुक करत असेल तर तो राजा एवढा करू शकतो, तर तू तर त्रिलोकीनाथ आहे, तुझं स्तुती केल्यानंतर माझं दारिद्र्य नष्ट कसं होणार नाही, नक्की माझं दारिद्र्य नष्ट होणार आहे। जर स्तुती केल्यानंतर भेट देणारा न देणारा राजा चुकीचा आहे, तसं स्तुती केल्यानंतर त्या भक्ताचं दारिद्र्य दूर न होणारा तो देव सुद्धा चुकीचा आहे। मग राजा एवढ्या उदार मनानं जर भेट वस्तू देऊ शकतो तर तू तर त्रिलोकीनाथ आहेस, तुझ्या भक्ती केल्यानं का मिळणार नाही असे काय काय गाथा श्लोक आहे ना ग, म्हणजे जरा जरा तर मला येतंय, जरा जरा माझ्या लक्षात आहे। त्रिलोकीनाथ झालेल्यांची स्तुती केल्यानंतर जर एवढा फायदा होत असेल तर त्रिलोकीनाथ बनण्यासाठी जाणाऱ्या साधूंची, आरिकांची, प्रतिमाधारींची, व्रती लोकांची वयोवृत्ती केल्यानंतर
आपलं शरीर निरोगी राहणार नाही. आपली समाधी चांगली होणार नाही. आपल्या आयुष्यात आपल्याला सुख आनंद मिळणार नाही. नक्की. म्हणून इथं आचार्य सांगतात स्वतःच तर ज्यांची वयावरती करायला लागलोय त्यांचं तर हित होणारच आहे, पण स्वतःची सुद्धा हित होणार आहे हेही समज कर. हेच समजावून घेऊन बलवान आणि पूर्ण शक्तिशाली पुरुषांनी आपल्या आत्म्याला शुद्ध करण्यासाठी स्वतः इतरांची वयावरती केली पाहिजे आणि दुसऱ्यांच्याकडून सुद्धा करायला प्रेरणा दिली. तुम्हाला तर किती पुण्य सांगा. कोथरीच्या प्रतिमाधारी महिलांनो, कोथरीच्या श्राविकांनो, एक माताजींची गणिनी होऊन ज्यांनी 16 वर्ष दीक्षा शिक्षा दिल्या, आपल्या भागात जैन धर्म सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न केला, एका अधिकांची संलेखना तुम्हाला करत असताना आमच्यापेक्षा जास्त तुमच्या कर्माची निर्जर होणार आहे. कारण तुम्ही हात पाय दाबणार आहे, तुम्ही सगळे सेवा करणार आहे, आणि एवढं नसताना सुद्धा तुम्ही त्याच्यापासून वंचित राहिला तर आम्ही पुरुष प्रतिमाधारी सगळी लोक माताजींच्या चारी बाजूला त्यांच्या खोलीत बसून आणि प्रथमान्यो कर्णान्यो चरणान्यो द्रव्यान्यो पूर्वेकडे तोंड करून प्रथमान्यो, दक्षिणेकडे तोंड करून कर्णान्यो, पश्चिमेकडे तोंड करून चरणान्यो, उत्तरेकडे तोंड करून द्रव्यान्यो, माताच्या शपकराजाच्या वस्तिकाच्या चारी दिशेला, त्या संस्काराच्या चारी दिशेला 4 जण साधक बसून चारी प्रकारच्या अनुयोगांचा स्वाध्याय, गाथा, श्लोक, मंत्र उच्चारण करून त्याला वातावरण शुभ ठेवण्याचा प्रयत्न करायचा असतो. किती तुम्हाला सगळ्यांना संधी. आणि आता जर तुम्ही आळस केला तर अजून पण तुम्ही तुमच्या प्रपंचाचीच कारणं सांगायला लागलं तर, अजून पण तुम्ही तुमच्या घरचीच कारणं सांगायला लागलं तर मग तुमचं किती दुर्भाग्य आहे. शुद्ध, गोड, मधुर, निर्मळ, स्वच्छ तलावाच्या कडेला उभं राहून गाई फुकून पाणी पिते आणि म्हैस आत फिरून येऊन गडोळ करून पाणी पिते. आता तुम्हाला एवढं सगळं मिळून गप्प कडेला उभा राहून गाईसारखं पाणी प्यायचं सोडून तुम्ही आणि संसाराचा विषय त्याच्यात घालून गडोळ करून म्हशीसारखंच पाणी प्यायचं तर तुम्हाला सवय असली तर त्याला मी चंद्रपूर का साक्षात चंद्रप्रभू भगवंत जरी आले तरी तुमचं कल्याण. आणि तुमच्या पूर्वीच्या पाप कर्माला फेडायचं आणि पुण्यकर्माचा सातिशय पुण्याचा बंद करण्यासाठी वैयावृत्ती सारखा चांगला विषय तुमच्या पुढे आला. ते पैलवान काय व्यायाम करून पैलवान झालं नाही, आमचं सोडून जाते. व्यायाम करून झालं नाही, त्याला व्यायाम करण्यासारखं त्या व्यायामाला पोषक त्याला पोटाला घालणारे त्याचे आई बाप त्याला भेटले, व्यायाम करण्यासारखी परिस्थिती भेटली, हे सगळं भेटलं आणि निरोगी चांगलं. मध्ये त्याने आजारी होतो तेव्हा वाटलं होतं का जिवंत राहील, परत गावात फिरल असं वाटलं होतं का? पण कशामुळे म्हणालं? पूर्वभवामध्ये ऐकलंय पैलवान, पूर्वभवामध्ये या हातानं भगवंतांचा अभिषेक आणि मुनी महाराजांची तुम्ही वयावरती औषधदान केला. आणि याबाबत तर तुम्ही कुलरत्नभूषण महाराजांच्या चातुर्मासात केलेली सेवा, कोथरीवाल्यांनी केलेला धर्म, तुम्ही ठराविक लोकांनी केलेली सेवा ही जगानं बघितली आणि त्याची पुण्य तुम्ही आज परत सगळ्या जगात फिरायला लागला. डॉक्टर 10% निमित्त आहे, औषध 10% निमित्त आहे, तुमच्या घरचा पैसा 10% निमित्त आहे, 90% निमित्त तुमचं पूर्वभावातलं आणि या भावातली केलेल्या वयोवृत्तीचं फळ म्हणून तुम्हाला निरोगी शरीर हे सगळं मिळाले. आज
तुम्हाला आम्हाला जे सगळ्यांना निरोगी शरीर मिळाले त्याला कारण पूर्वभावातले नियमातले वयोवृत्ती आणि ह्याच्यापेक्षा कुठल्या गोवा भविष्य काळात जर चांगलं पाहिजे असेल तर वयोवृत्ती जी जी लोक तुम्ही आजारी असताय सारखं ज्या लोकांना वरचेवर आजार येतोय जी जी लोक कमजोर आहेत अशक्त आहेत त्या महिलांना या समाधीमध्ये माताजींच्या हात पाय दाबून माताजींना आहारदान औषधदान तुम्ही द्या बघा तुमचं निरोग शरीर रोगी शरीर निरोगीच्या दृष्टिकोनातून जाते आता आम्ही 2 किलोमीटर चालत नव्हतो 15-16 किलोमीटर चाललो आता एक विचारा त्यांनी सानिध्यात संपर्कात वयावरती ते कायम खाली बसायला येत नव्हते ना कायम खुर्ची नाही तर ते स्टूलवर बसणार आता 2-2, 3-3 तास मांडी घालून बसतात 1-1.5 किलोमीटर चालायचं लई लांबची गोष्ट आहे त्या कुंतलगिरीच्या धर्मशाळेपासून इकडं भगवंतांच्या पर्यंत यायचा होतं पण कुंतलगिरीच्या चातुर्मासात अशी वयोवृत्ती त्यांनी केली रोज डोंगरावर भगवंतांचं दर्शनाचं औषध सेवा त्याग भावना फार मोठ्या असतात जिवंत उदाहरण 4 वर्षाच्या पूर्वी आता घराकडे येईल का आले तर किती दिवस राहील का किती दिवस जिवंत राहतात राहू दे अशा भूमिकेत त्यांनी आलं विचारा त्याला आम्ही त्याला एकच नाही जग किती भीती गाऊ दे आचारशीच्यावरची श्रद्धा देवशास्त्र गुरूंची श्रद्धा आणि आपल्या मनातली वयोवृत्ती भावना सोडायचं नाही ज्या डॉक्टरांनी 2-4-6 महिने 1 वर्षात काय होण्याची गॅरंटी नाही असं सांगितलेलं असताना सुद्धा आज 4-5 वर्ष झालं परत धन दाखट अत्यंत सगळं रिपोर्ट निगेटिव्ह सगळं जीवन सगळं रिपोर्ट निगेटिव्ह यायला कारण डोक्यात विचार पॉझिटिव्ह लागते आमचं रिपोर्ट पॉझिटिव्ह येतोय कारण आमच्या डोक्यात विचार सगळे म्हणून माझं सगळं काम पॉझिटिव्ह का होतंय कायम चांगलेच विचार होत मत कहो अपने दिन खराब है मत कहो अपने दिन खराब है कांटे के बीच में भी गिरो तो समझो गुलाब का फूल है असं म्हणणारा व्यक्ती आणि तोच व्यक्ती आनंदी जीवन जगतो म्हणून आपल्याला स्वतःला वयोवृत्ती करायला पाहिजे आपण दुसऱ्यांच्याकडून वयोवृत्ती दुसऱ्यांनाही करण्याची प्रेरणा दिली पाहिजे स्वाध्याय तप का स्वरूप पर उसके भेद स्वसेवा पर भव्यानाम हितो ध्यायो विधीयते ज्ञानी भीर्योग घाताय स्वाध्यायो गुणाकर वाचना पूजनाख्यो धाम प्रेक्षाधानाय ऊर्जित प्रेक्षाधानाय ऊर्जित धर्मोपदेश एवेति स्वाध्याय पंचधामत जो ज्ञानी पुरुष अपना पाप नाश करने के लिए अपनी आत्मा का हित करने के लिए तथा अन्य भव्य जीवों का हित करने के लिए सिद्धांत आदि ग्रंथों का पठन पाठन करते हैं उसको गुणों की कहानी स्वाध्याय कहते हैं। वाचना पूछना अनुप्रेक्षा श्रेष्ठ आमना और धर्मोपदेश एक 5 स्वाध्याय के भेद है।
वयावृत्तीनंतर स्वाध्यायाचं वर्णन इथं सांगतात. जे ज्ञानी पुरुष आपल्या पाप नाशाला करण्यासाठी आणि आपल्या आत्म्याचे हित करण्याबरोबर अन्य जीवांना सुद्धा हित करण्यासाठी सिद्धांत आदी प्रथमान्यो कर्णान्यो चरणान्यो द्रव्यान्यो आदी जिन्वानीचं ग्रंथांचं स्वतः पठण करतात आणि इतरांना सुद्धा पाठन करवतात. त्यांना गुणांची खाण असणाऱ्या असं स्वाध्याय असं नाव त्याला दिलं. तिथे वाचना, पूजना, अनुप्रेक्षा, श्रेष्ठ अन्याय, धर्मोपदेशी 5 स्वाध्यायाची वेद आहे. इथं 2 गोष्टी आहेत. स्वाध्यायाचा अर्थ ऐकायला का झोपालाय? ही विशेषण आहेत ना आणि ती तत्व लक्षात ठेवले पाहिजे. कारण कार्य ही जैन धर्मातली सगळ्यात मोठी विशेष. कार्य करायचं आहे पण त्याच्यामागचं कारण योग्य असलं पाहिजे. मला स्वाध्याय करायचा आहे कशासाठी? तर आपल्या पापाचा नाश करण्यासाठी. कशासाठी करायचं आहे? आपल्या आत्म्याचं हित करण्यासाठी. म्हणा आपल्या पापाचा, आपल्या आत्म्याचं आणि अन्य भोगी जीवांचं हित करण्यासाठी मग असल्या 4 अनुयोगांचा अभ्यास करायचा. शास्त्र मूळ ग्रंथच वाचायचे. मी कधीही माझ्याजवळ ही सगळी लोक आहेत विचार, मी कधीही सांगत नाही माझ्या प्रवचनाचं पुस्तक छापा, माझ्या प्रवचनाचं हे छापा. माझं प्रवचन हे शास्त्र आगम होऊ शकत. माझ्यावर तुमची श्रद्धा आहे आणि मी आगमाप्रमाणे बोलतो. ही तुमची माझी चर्चा माझ्यात उतरवते. पण आजपासून 50 वर्षांना ज्यांनी मला कोण बघितलंच नाही ती लोक चंद्रपूर सागर म्हणजे त्यांचे विचार म्हणजे आगमाचे विचार आहेत असं ते कधीही स्वीकारणार नाही. पूर्व आचार्यांचे ग्रंथ पाहिजे. पूर्व आचार्यांनी लिहिलेला प्रामाणिक ग्रंथ मानले जातात. म्हणून ग्रंथांची जर रचना करायची असेल, छापायचं असेल, प्रकाशन करायचं असेल तर शास्त्राचं जे सिद्धांत ग्रंथ आहेत, प्रथमानुचे ग्रंथ आहेत, कर्णानुचे ग्रंथ आहेत, ह्या सगळ्याचं संकलन आम्ही करू शकतो. पण हे परत नवीन लिहायचं काम आम्ही करू शकतो नाही. आणि केलो तरी त्याच्यामध्ये शंका असण्याची शक्यता असते. म्हणून आम्ही जेवढे ग्रंथ प्रकाशन केले, आम्ही 24 टनाचा ग्रंथ केले, 148 प्रकृतीचे लिहिलं, पण त्याच्यात संकलन म्हणूनच दीदींची नावं होती, प्रेरणा म्हणूनच आमचं त्याने नाव घातलं. पण त्याच्यात एक अधिकार कुणाचं वाचायला लागलं आम्ही सांगाय. आर्यंतांनी सांगितलं, गंधरांनी घेतलं, आचार्यांनी लिहिलं आणि तुम्ही आम्ही छापा लागलो. आणि त्याच्यावर आणि सर्वाधिकार चंदावा सेवा प्रतिष्ठा धर्मग सर्वाधिकार विद्या सन्मतिदा सेवा संस्था. कोण तुम्ही आम्ही? कुणाचं ग्रंथ कोण लिहिलं, कुणाच्या वाणीतून आलं, कोण त्याला झेललं, कोण सांगितलं, कोण आचार्याने लिहिलं आणि तुम्ही छापा लागलो आणि परत त्याच्यावर मालकी अधिकार. हे सुद्धा अतिक्रमण आहे. शास्त्र छापलेले विकणं हे सुद्धा शास्त्रामधले दोष आहे. जेवढे काही ग्रंथ आम्ही छापले त्याच्यावर मूल्य, स्वाध्याय आणि योग्य विनियोग एवढंच आम्ही लिहिलं. की कित्येक आपल्याकडलं इथनं पूजेची पुस्तक, ते भक्तीची पुस्तक, कित्येक प्रत्येक वर्षाला आपण विद्यासंमती जोड दशलक्ष षोडशकरांचे 1000-1500 पुस्तक छापतो. प्रत्येक वेळेला लोक 10 पाहिजेत, 20 पाहिजेत, 25 पाहिजेत. महाराजजी, दीदी याची किंमत काय? रोज किंवा आठवड्यात नाही एकदा तरी पूजा करा. नाही आम्हाला तसंच फुकट न्यायचं नाही. कुठलं पुस्तक छापायला दान देणार असलं तर द्या, पण किंमत म्हणून आजपर्यंत आम्ही हिशोब कधी त्या पुस्तकांचा केला नाही. त्या पुस्तकाची किंमत कधी शास्त्राची केली. म्हणून इथं काय सांगितलं
स्वतःचं हित आणि दुसऱ्यांचं हित करण्यासाठी जे पठण पाठन आदी केलं पाहिजे त्याला स्वाध्याय म्हणतात. तुम्हाला मला इथं प्रवचन सांगायला आलं पाहिजे म्हणून मी ग्रंथांचं वाचन करणं, तुम्हाला मला शिकवायला आलं पाहिजे म्हणून माझे फॉलोअर्स वाढले पाहिजेत, म्हणून मला लोकांच्यात माझी महती वाढली पाहिजे म्हणून हे स्वाध्याय नाही, ते वाचन झालं. वाचन वेगळं आणि स्वाध्याय वेगळं. स्व अध्याय जे वाचल्यानंतर स्वतःचा अभ्यास समजावून घेण्याची भूमिका असते त्याला स्वाध्याय म्हणतात. म्हणून सगळ्यांनी हा स्वाध्याय ह्या भावनेतून केला पाहिजे की माझ्या कर्मांना पापाचा नाश करायचा आहे, आत्म्याचं हित करायचं आहे आणि अन्य भवी जीवांना सिद्धांतादी ग्रंथांचं वाचन मी स्वतः पठण करून सगळ्यांना वाचून पठण पाठन करून त्यांचा सुद्धा आत्मा परमात्मा कसा बनेल यासाठी मला हे सगळं करायचं आहे. ह्या भावनेतून आम्ही जिनवाणीचा स्वाध्याय करत असेल तर तो स्वाध्याय आहे आणि त्याचे 5 वेद आहेत: वाचना, पूजना, आमनाय, अनुपेक्षा आणि धर्मोपदेश. या 5 प्रकारे धर्मोपदेश 5वा आहे. पण आम्ही वाचना केली की आमचा धर्मोपदेश चालू करतो, मध्ये पूजना नाही, मध्ये आमनाय नाही, अनुपेक्षा चिंतन नाही, आम्ही डायरेक्ट उपदेश द्या चालू करतो. कुठंतरी या आचार्याने दिलेल्या आगमनांचा शास्त्रांचा विचार केला पाहिजे. सकल कीर्ती आचार्यांनी सांगितलेली वैयावृत्ती भावना आमची आणि तुमची दृढ होऊ दे. त्या वैयावृत्ती भावनेमुळे निरोगी शरीर, भविष्यातील कर्म नाश करण्यासाठी, तपश्चर्या करण्यासाठी चांगलं शरीर आणि ते शरीराचा चांगला उपयोग करण्यासारखी बुद्धी तुम्हाला आम्हाला सगळ्यांना मिळू दे. आणि जो काही स्वाध्याय तुम्ही आम्ही सगळेजण करतोय तो स्वाध्याय पाप कर्माच्या नाशासाठी, आत्म्याला शुद्ध करण्यासाठी आणि जाता जाता येता इतरांना धर्मज्ञान करून त्यांच्या आत्मशुद्धीला निमित्त होण्यासाठी हा स्वाध्याय तुमचा आमचा होऊ दे एवढीच भावना जिनेंद्र भगवंतांची चरणी करून सुखी रहे सब जीव जगत में, कोई कभी न घबरावे, कोई का अभिमान छोड़ जाए, नित्य नेम उलगड़ावे. ओम नमः. सबको क्षमा, सबसे क्षमा.